ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आवाहन केलं आहे की एक लहानी बहीण म्हणून जरांगे पाटील यांनी माझ्या पाठीमागे खंबीर उभा राहावे आणि जरांगे पाटील म्हणत असतात की जे माझ्याकडे येईल त्याला मी सहकार्य करेल, मग तिथे जातपात मी धर्म बघत नाही। म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे की पाटील माझ्या मागं खंबीरपणे राहावं आणि मला माझ्या न्याय मागण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा राहू द्यावा। मित्रांनो, नक्की ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या आणि त्याच्यावर जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिलं या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, गेल्या 18 महिन्यापासून महादेव मुंडे यांची हत्याचं प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे आणि महादेव मुंडे यांची हत्या होऊन 18 महिने उलटले तरीही महादेव मुंडे यांच्या बायकोला कुठेही न्याय मिळत नाही आणि म्हणूनच महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आणि मित्रांनो, ज्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांना सिव्हिल हॉस्पिटल बीड या ठिकाणी ॲडमिट केलं आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना भावनिक आवाहन केलं की जरांगे पाटील हे सर्व समाजाला घेऊन चालणारे समाजसेवक आहेत, मराठा समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की माझ्याकडं जो न्याय मागायसाठी येईल मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच मी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना आवाहन करते की माझा मोठा भाऊ म्हणून आपण मला मदत करावी। तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याला न्याय मिळत नाही त्यावेळेस माणूस प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्याच्या नंतर तो कोणाकडून तरी मदत करण्याची अपेक्षा करतो। तेच या प्रकरणामध्ये घडलं आहे। ज्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रत्येक ठिकाणी इथल्या कलेक्टर असतील, बीडचे पोलीस अधीक्षक कामवंत साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांना सर्वांना भेटून देखील कुठेही न्याय मिळत नाही आणि न्याय न मिळाल्यामुळं हताश झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी SP ऑफिस बीड या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याची किंवा जीव देण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, ही खूप खेदाची गोष्ट आहे। एका स्त्रीला न्याय मिळत नाही म्हणून ती स्त्री न्यायाची अपेक्षा करते आणि त्यांनी आणखी पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे की मी 1 महिन्याचा कालावधी आणखी देत आहे आणि त्यानंतरही माझ्या पतीचे मारेकरी पकडले गेले नाही तर मी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी असंही म्हणाल्या की अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड, प्रकाशदादा सोळंके, सुरेश अण्णा धस यांनी महादेव मुंडेविषयी किंवा महादेव मुंडेच्या हत्यामागे जे लोक आहेत, महादेव मुंडेच्या हत्यारे खुनी यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असा प्रश्न अधिवेशनामध्ये विचारल्यामुळं मी प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांचे आभार मानते। परंतु त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी असे ठणकावून सांगितलं की महादेव मुंडे प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दिरंगाई का करण्यात आली आणि त्याचे जे आरोपी आहेत ते अटक का करण्यात आले नाहीत, याला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी ठणकावून सांगितलं। आणि मित्रांनो, नक्कीच ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळावा अशीच पूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे आणि लवकरच मनोजदादा जरांगे पाटील हे ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि त्यांच्या ज्या व्यथा आहेत
त्यांच्यावर जे झालेला अन्याय आहे याला नक्कीच वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे, त्यांच्या पतीचा खून केला आहे, त्या खुन्यांना लवकरच पोलीस अटक करतील अशी अपेक्षा करूया। आणि की जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले। जरांगे पाटील यांनी ही जशीच बातमी ऐकली तसेच जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे की मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये पूर्वीपासून राहिलेला आहे आणि माझ्या जर बहिणीवर एखाद्या कुणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तिच्यावर वाईट वेळ असेल तर मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना मोठा भाऊ म्हणून मदत करीन आणि मी लवकरच ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहे आणि सर्व परिस्थिती ऐकून घेऊन त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन मी त्यांचं घराणं ऐकणार आहे आणि त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर यांना मी भेटून माझ्या बहिणीला म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय कसा मिळेल हे बघन आणि लवकरात लवकर आरोपी अटक केले जातील आणि जर तसं नाही झालं तर मी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन मनोजदादा जरांगे पाटील यांनी मीडियासमोर केले आहे। मित्रांनो बघा, एकीकडं वंजारा मराठा चालू आहे आणि मराठा समाज हा पूर्वीपासूनच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहिला आहे, परंतु काही जातीवादी लोक याला वंजारा मराठा भूमिकेत राहिला आहे आणि मराठा आरक्षण मागणं हे पाप नाही किंवा कुणाचं हिरावून घेत नाहीत, परंतु काही राजकारणी लोकांना असं वाटतं की मराठा आणि वंजारा हे एकत्र आले नाही पाहिजेत, परंतु असं कधीही होणार नाही। कारण वंजारा, मराठा, ओबीसी, मायक्रो ओबीसी, धनगर हे सर्व एकच आहेत। हे फक्त म्हणायला आहेत की आम्ही या जातीचे आहोत, या धर्माचे आहोत, परंतु पूर्वीपासून जे गावगाड्याचा कारभार ते एकत्र केलेला आहे आणि मराठा समाज हा पूर्वीपासूनच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे। म्हणून जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे किंवा मीडियासमोर सांगितलं आहे की होय, मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटायला जाणार आहे आणि जोपर्यंत ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पण शांत बसणार नाही। हा महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय कसा द्यायचा ते मी माझं ठरवेल। ज्ञानेश्वरी मुंडे आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। आणि मित्रांनो, आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।